शुक्रिया मर्चेंट साहब और आशुतोष, जिस तरीके से पिछले 4 दिन आपने एक अच्छी कमेंट्री यहाँ पर दी है, हम दद्दू बॉयज़ की तरफ से आपके शुक्रगुजार हैं। आणि त्याचप्रमाणे हरीश दिघीकर, दिघी या गावचा एक क्रिकेटचा वेडा सध्या पुण्याला आहे आणि पुण्यावरून तो सामने पाहतोय। अशल कादरी यांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। त्याचप्रमाणे या स्पर्धेला त्यांच्यातर्फे शुभेच्छा इथे त्यांनी व्यक्त केल्या आहेत। आणि हरीश, नक्कीच तुमचं मनपूर्वक आभार। आणि तुम्हाला इथे मिस करतायत अशल असा त्यांचा मेसेज आहे। तुम्ही तुमच्या कामानिमित्त नक्कीच बाहेर आहात, परंतु वी मिस यू असा हा आमचा मेसेज तुमच्यासाठी सुद्धा आहे। तर वळूया पुन्हा एकदा नवीन सामन्याकडे। आणि तत्पूर्वी अफजल 11 महाड या संघाचे कर्णधार मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे लवकरात लवकर यावं आणि अशल कादरी यांच्याशी संपर्क साधावा। आणि त्याचप्रमाणे 11 फायटर मसला या संघाचे कर्णधार आपण सुद्धा लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं। त्याचप्रमाणे मांजरोना संघाचे संघनायक आपण सुद्धा लवकरात लवकर व्यासपीठाकडे या। तर वळणार आहोत पुन्हा एकदा या नवीन सामन्याकडे। सामना सुरू होतोय आणि मी आपल्या सर्वांना घेऊन जाते। आशुतोष पाटील यांच्याकडे मी घेऊन जाणार आहे। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। आपण पाहतो एक महत्त्वपूर्ण लढत, कारण काय आपण पाहिले तर नक्कीच तत्पूर्वी एक विनंती असेल की माधुराणा संघाचा कर्णधार आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे। त्याचप्रमाणे अफजल 11 महाड आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। आझान 11 अंबेत विरुद्ध आरिश 11 झारा आपण पाहतोय या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। अर्थात दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच एक दादा संघ आहेत। या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी एक चांगली कामगिरी करून दाखवली, परंतु महत्त्वपूर्ण लढतीमध्ये काय होणार? पहिला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच एक मोठा फटका किरण पवारच्या बॅट मधून, परंतु नक्कीच यावेळी किरण पवार बॅक टू द पवेलियन। पहिला धक्का लागतोय तो अर्थात आझान 11 अंबेस संघाला। खूप मोठा धक्का आपण पाहतोय। किरण पवार सारखा एक मोठा फलंदाज पहिल्या चेंडूवर तंबूत परततोय। गोलंदाज प्रीतम बारीने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तरी ते एक चांगली सुरुवात करून दिले। मोठा ब्रेक थ्रू मिळवण्यात यश आले ते अर्थात प्रीतम बारी याला, कारण का किरण पवार सारख्या एक मोठ्या फलंदाजाची विकेट काढणं तितकंसं सोपं नव्हतं, परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवर किरणला तंबूत पाठवलंय। नवीन फलंदाज आपण पाहतोय किरण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आसिम येतोय मैदानामध्ये। आसिमला आणि भूषण पाटीलला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जबाबदारी घ्यावी लागेल ती अर्थात आरिश 11 झारा संघाची, सॉरी आझान 11 अंबेस संघाची, कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अंबेस संघाने एक चांगला प्रकारचा खेळ दाखवलाय। चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज प्रीतम याचा, परंतु चेंडू स्वीर घोषित करतात पंच इर्शाद। अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तरी ते अकाउंट ओपन होईल ते अर्थात आझाद 11 अंबेस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 1 धावफलकावर येते। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिले चालू आहे। रॅटम ओर द विकेट। चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। नक्कीच चेंडू यावेळी कार्पेटच्या साह्याने डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय। 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर। कुठेतरी आपण पाहिलं तर गोलंदाज प्रीतम बारीने एक अप्रतिम दर्जाची सुरुवात करून दिली ती अर्थात आझाद आरिश 11 झारा संघाला, कारण का ज्या पद्धतीची सुरुवात पाहिजे होती त्याच पद्धतीची सुरुवात आपण पाहतोय।
मोठ्या फलंदाजाला आपण पाहिलं तर नक्कीच तंबूत पाठवलंय. आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती अर्थात भूषण पाटील यावर. भूषण पाटीलला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे एक चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. ओहो, काय घडलंय मैदानात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज भूषण पाटील बॅक टू द पवेलियन. अफलातून चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर आपण पाहतोय. नक्कीच मिडल स्टंप इकडे उखडून काढलाय तो अर्थात गोलंदाज प्रीतम बारी याने. आणि नक्कीच दुसरा धक्का लागेल तो अर्थात आझाद 11 अंबेज संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर सलामीची जोडी तंबूत परतेल. पूर्णपणे बॅकफुटवर सरकलाय तो अर्थात अंबेज संघ. पिछाडीवर सरकतोय तो अर्थात अंबेज संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये अंगद पाटील येतोय. भूषण पाटील बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धावफलक लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक अप्रतिम दर्जाची सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज प्रीतम बारीच्या माध्यमातून. एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. अंगद पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतो. अंगदला आता मात्र एक चांगली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल ती अर्थात आझाद 11 अंबेज संघाची. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु चेंडू स्वेर घोषित करतात पंच. अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 3 धावा धावफलकावर लागतायत. अवांतर स्वरूपाने धावा खर्च करतोय तो अर्थात गोलंदाज प्रीतम बारी. अचूक टप्प्याची इथे गोलंदाजी करावी लागेल. माजोर्ना संघाचा कर्णधार आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. माजोर्ना संघ राईट मोर द विकेट. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. मॅग्निफिसंट गोलंदाजी बाय प्रीतम बारी. सुरेख चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे अंगद पाटीलला बॅकफुटवर सरकून देते. पूर्णपणे आपण पाहिलं तर बीट करण्यात यश आले गोलंदाज प्रीतम बारी याला. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावेल ती अर्थात 2-3 पर्यंत. 4 धावा धावफलकावर लागल्यात. इथे मात्र आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज प्रीतम बारी. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. नक्कीच यावेळी विकेट किपर सुद्धा चुकतोय. 1 धाव नक्कीच येणार या चेंडूवर. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच थोडीशी चुकीची दुरुस्ती होते. एका षटकाचा नक्कीच इथे खेळ समाप्त होतोय. एका षटकानंतर आपण पाहिलं तर 4 धावा केवळ धावफलकावर आल्यात. काय बॉलिंग पाहायला मिळते ती अर्थात प्रीतम बारी याची. नाव काय त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर नक्कीच प्रीतमसाठी एक इथे बक्षीस आलेलं आहे 500 रुपयाचं. आझाद 11 झारा संघाचा ओनर अर्थात जाईद नझीरी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानावर. राजेश सोरटे येतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता नक्कीच यावेळी. आसिम बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होतंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये ती अर्थात गोलंदाज राजेश सोरटेने आपण पाहिलं तर इथे एक चांगली सुरुवात करून दिली. तिसरा धक्का लागतोय तो अर्थात आझाद 11 अंबेज संघाला. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर अंबेज संघाला बॅकफुटवर पाठवून दिलंय ते अर्थात झारा संघाने. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. मुसीब येतोय. वसीम येतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. टप्पा पाडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. 1 धाव जरूर येते डिक्लेअर स्वरूपाने. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 5 धावा धावफलकावर येत आहेत. चेंडू पाठवायचा आहे मैदानामध्ये. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात आझाद 11 झारा संघाच्या माध्यमातून.
गोलंदाज राजेश सोरटेचं इथे कौतुक करावं लागेल. आतापर्यंत विचार केला तर केवळ 5 धावा धावफलकावर आल्यात. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय आरिश 11 झारा संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे आपण पाहिलं तर पिछाडीवर पाठवून दिलाय तो अर्थात आंबेज संघाला. रॅटम ओव्हर द विकेट. अंगद पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय सरळ बॅटने मारलेला फटका. नक्की स्वतःच्या फॉलो मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवेल तोपर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. राजेश सोरटे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. एक जादुई गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे धावांपासून वंचित ठेवलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फलंदाज अंगद पाटील याचा, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावेल ती अर्थात 5 पर्यंत. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावांपासून पूर्णपणे रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय ते अर्थात आझान 11 आंबेज संघाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो या प्रतिम दर्जाचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळते. एक व्हेरिएशन पाहायला मिळते. गोलंदाज राजेश सोरटेचे इथे कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू आपण पाहिलं तर कुठेतरी चूक करतोय गोलंदाज राजेश सोरटे. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 10 पर्यंत. 10 धावा नक्कीच धावफलकावर लागल्यात. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना. अफजल 11 महाड विरुद्ध 11 फायटर्स मसळा या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांना विनंती असेल की नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावर लागल्यात. अकरा धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालेलं आहे. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय आरिश 11 झारा संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक बघूया इथे कशा प्रकारचं असेल. गोलंदाज संदेश येतोय गोलंदाजी मार्कवर. संदेश मुंडे आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू. पूर्णपणे आपण पाहिलं तर या सामन्यावर मजबूत पकड धरलंय ती अर्थात आरिश 11 झारा संघाने. त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक अचूक टप्पा, पूर्णपणे भेदक मारा आपण पाहतोय. धावांपासून आपण पाहिलं तर इथे वंचित ठेवण्यात यश आले ते अर्थात आरिश 11 झारा संघाला. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यावेळी नक्कीच मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या फटक्यांची नक्कीच नितांत गरज होती ती अर्थात आझाद 11 आंबेज संघाला. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 17 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल आंबेज संघाला. संदेशवर हल्ला बोल चढवलाय. पुन्हा एकदा पाहतोय सरळ बॅटने खेळलेला फटका. बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आपण ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. 1 धाव जरूर येते. एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर लागल्यात. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच इथे कमी धावफलकावर येत आहेत. परंतु अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. अजूनही आपण पाहिलं तर पूर्णपणे काही होऊ शकतं मैदानामध्ये. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुमित ढेकलेच्या माध्यमातून. 1 धाव जरूर आली या चेंडूवर. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 19 धावा धावफलकावर लागतायत. सुरेख कमबॅक आपण पाहतोय. एक मोठा फटका आल्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाज संदेशचं इथे कौतुक करावं लागेल कारण का ज्या पद्धतीचे 2 चेंडू फेकलेत. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय झेल सोडला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज अंगद पाटील वसीम ना
वसीम परत येतोय, अर्थात पॅन्डॉलमध्ये रनआउटच्या स्वरूपाने आपण पाहिलं तर नक्कीच इथे चौथा धक्का लागतोय तो अर्थात आझाद 11 आंबेड संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावफलकर लागतायत. इम्रान जातोय मैदानामध्ये, नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अवांतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय, अर्थात 20 धावा धावफलकर लागतायत. शेवटचं एक चेंडू आणि शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. पहिल्या सत्राचा विचार केला तर पूर्णपणे झारा संघाने एक अप्रतिम दर्जाची कामगिरी करून दाखवलंय. अंतिम चेंडू, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज संदेशचं इथे कौतुक करावं लागेल. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 20 धावफलकर लागल्यात आणि 21 धावांचं लक्ष्य असेल ते अर्थात आरिश 11 झारा संघासमोर. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय अफजल 11 महाड विरुद्ध 11 फायटर्स मसळा. या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिला सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा असणार आहे. कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासिन सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासिन सर. First semi-final in this tournament. 11 फाइटर मसला बनाम अफजल 11 महाड़. अफजल मेमन संघ मालक इनका टीम, और हम देख सकते हैं यानी मेहमान और मेजबान इन दोनों टीमों के बीच पहला सेमीफाइनल का मैच होने जा रहा है. उसका टॉस करने के लिए दोनों भी कैप्टन से मेरी गुजारिश है कि मंच के सामने आए. अफजल 11 महाड़ टीम के कैप्टन योगेश. चलिए, टॉस होना बहुत ही जरूरी है क्योंकि एक बार मैच शुरू हुआ कि बीच में डिस्टर्ब करना सही नहीं होगा. हमारे गुणलेखक माइस बहुत ही मेहनत कर रहे हैं मगर आंखों पर नींद भी है. चलिए दोस्तों, जीतने के लिए मात्र 21 रनों की जरूरत. 18 गेंदें और 21 रन. अंगद पाटिल के हाथों में गेंद, राइट आर्म ओवर द विकेट. शाहिद शेख उर्फ गब्बर. शाहिद शेख, हालांकि मैंने अपने आंखों से देखा है, ये ऐसे खिलाड़ी है. देखिए नदीम भाई, मैंने अपने आंखों से देखा है 6 गेंदों में 37 रन बनाए हैं इन्होंने. 37 रन. अजीबोगरीब बैट बल्लेबाजी की थी उन्होंने, मगर यहां पे देखिए अंगद पाटिल उन्हें नचाते हुए अपने गेंदबाजी के ऊपर. कमाल की बल्लेबाजी की थी, शानदार बल्लेबाजी की उन्होंने. हालांकि गेंदबाज का नाम मैं बिल्कुल बताना नहीं चाहूंगा क्योंकि हर एक का अपना एक रिस्पेक्ट होता है, मगर मैंने अपने आंखों से देखा क्योंकि उस वक्त मैं खुद कमेंट्री कर रहा था. इस बीच अंगद पाटिल के क्या कहने, बड़े बल्लेबाज को यहां पे बार बार चकमा देते हुए. हम भी कुछ कम नहीं है, मैंने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, ये बताते हुए ईंट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं. अंगद पाटिल की जितनी तारीफ करूं इतनी कम होगी. 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है. पहला रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ. फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ पड़े अंगद. जी हां, फिर से एक बार बढ़िया गेंद थी, पुल करना चाहते थे मगर गेंद बल्ले के निचले हिस्से पर लगकर डीप मिड विकेट की दिशा में ट्रैवल कर रही थी. वहां पे जब तक फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले थे. 4 गेंदों का खेल हो चुका है, मात्र 2 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और सभी की निगाहें अब बाहुबली के ऊपर
अर्थात सुमित ढेकले, जिन्हें गिली नाम से भी जाना जाता है, गिलक्रिस्ट उनके फेवरेट बल्लेबाज और उन्हीं की तरह बल्लेबाजी भी करते हैं, इसलिए पूरे मुंबई में पहले गिली नाम से जाने जाते थे। मगर एक मर्तबा क्या हुआ कि बाहुबली फिल्म आई और उन्होंने एक जगह पर इतना ज़बरदस्त परफॉर्मेंस किया और वहाँ पे बाहुबली के गाने लग रहे थे, तब से लेके आज तक उन्हें बाहुबली नाम से जाना जाने लगा। और इस बीच रनों की संख्या हो चुकी है 4 रन। सुमित ने अपना खाता खोला इन 2 रनों के साथ और इस ओवर की अंतिम एक गेंद, जी हां, यहां पे फंस गया है ये स्ट्रोक। शॉर्ट स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग की दिशा में आसान सा कैच और सुमित ढेकले, जिनका विकेट यहां पे चाहिए था, जिसकी तलाश थी, वो तलाश यहां पे पूरी होती हुई। अब ये रन कैसे निकलेंगे, ये बहुत ही सवाल निशान आता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर, क्योंकि ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 4 रन और एक महत्वपूर्ण विकेट चटकाया है अंगद पाटिल ने। कामयाब ओवर, बड़ा विकेट यहां पे बड़ी मछली जाल में फांसते हुए अंगद पाटिल ने इस मैच में जान भर दी है, इस मैच में वापसी की है, क्योंकि अब 12 गेंदें बची है और 12 गेंदों में जीतने के लिए 17 रनों की जरूरत। इस मैदान पर, इस फ्लड लाइट में, इस विकेट पर और इस प्रतियोगिता में 12 गेंदों में 17 रन बनाना कितना मुश्किल है, ये आप सभी जानते हैं। अनेक बल्लेबाज यहाँ पे नाकाम रहे हैं, उस्मान पटेल जैसे बल्लेबाज भी नाकाम रहे हैं। मात्र 2 बल्लेबाज यहाँ पे चले थे, नदीम धारेकर और सुमित ढेकले, मगर सुमित ढेकले इन फॉर्म बल्लेबाज आउट हो चुके हैं और गब्बर का यहाँ पे बल्ला खामोश है। गब्बर के ऊपर अब जिम्मेदारी आ चुकी है। इस बीच नए बल्लेबाज रजत मुंडे नॉन स्ट्राइक के एंड पर, नए गेंदबाज प्रसन्ना पाटिल, इस मर्तबा हवा में गेंद, फिर से एक बार मिड विकेट की दिशा में आसान सा कैच और एक बल्लेबाज गब्बर बैक टू द पैवेलियन। सुबह के 5 बज चुके हैं, फिर भी वोटर बज रहे हैं, सीटियां, तालियां, क्या कमाल का यहाँ पे जुनून क्रिकेट का है। देखिए नईम भाई, पहले तो शौक होता था, मगर ये शौक अब जुनून बन गया है, एक जज्बा और इमोशंस लग गए हैं, ये अब हमारे जिंदगी का अहम हिस्सा हो चुका है। इस खेल के बिना हम रह नहीं सकते, जिस तरीके से हवा के बिना हम जी नहीं सकते और पानी के बिना हम रह नहीं सकते, उसी तरह इस खेल के बिना भी हम रह नहीं सकते। जब भी क्रिकेट के मैच, फिर वो अंतर्राष्ट्रीय मैच हो या टेनिस के मैच हो, हम अपना काम, अपना व्यवसाय, अपना पूरा धंधा छोड़कर पूरा दिन खर्च करते हैं मैच के लिए और मैदानों में। अब यहाँ पे नए बल्लेबाज, इस बीच प्रीतम बारी, रजत मुंडे और प्रीतम बारी, 2 बड़े नाम, मगर क्या यहाँ पे प्रसन्ना के ऊपर आक्रमण की धार को तेज कर सकते हैं? 1-2 बड़े स्ट्रोक अगर आएंगे तो ही यहाँ पे काम बनेगा, मगर स्ट्रोक बिल्कुल यहाँ पे आ नहीं रहे हैं किसी भी बल्लेबाज के बल्ले से। जी हाँ, लेग स्टंप के बाहर भटके प्रसन्ना और किरण पवार थोड़े से नाराज अपने साथी संग सहकारी से कहते हुए कि ये आप क्या कर रहे हो, किस लाइन पर गेंदबाजी कर रहे हो। शायद इशारों में ये बताया उन्होंने। 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलता हुआ और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 5 रन। हालांकि लास्ट मैच के हीरो है, मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा गया था उनको, वही प्रसन्न पाटिल बाएं हाथ से राउंड द विकेट, बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। जी हाँ, अच्छी गेंद और अच्छा स्ट्रोक जरूर, मगर बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में डिक्लेयर जोन होने की वजह से 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 6 रन। 2 विकेट के नुकसान पर गब्बर और बाहुबली आउट होने के बाद अब यहाँ पे इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, अहम मुकाबला, क्रूशल ये मैच है, करो या मरो की स्थिति है, अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाई स्थिति आ चुकी है। हालांकि जीतने का सुनहरा मौका है गेंदबाजी करने वाली टीम के पास,
मगर क्या यहाँ पे बल्लेबाज उन्हें जीतने का मौका देंगे? हालांकि उम्मीद की किरण यहाँ पे जग चुकी है, आत्मविश्वास यहाँ पे बढ़ चुका है। डांसिंग डाउन द विकेट, फिर से एक बार उस गेंद को आगे आकर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में, मगर वहां के फील्डर थोड़े से फंबल हुए, उसका फायदा मिला दोनों भी बल्लेबाजों को। चहलकदमी के साथ और इत्मीनान के साथ यहाँ पे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए। फिटनेस यहाँ पे देखिए इन दोनों भी खिलाड़ियों का साफ झलक रहा है। ये ऐसे खिलाड़ी एक दिन में, एक महीने में या एक साल में नहीं बनते दोस्तों। इसके लिए एक तपस्या होती है, इसके लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, अपने फिटनेस का ध्यान देना पड़ता है, प्रैक्टिस करनी पड़ती है, जी जान लगानी पड़ती है, तब जाके ऐसे ये खिलाड़ी पैदा होते हैं। बचपन से लेके आज तक वो क्रिकेट और क्रिकेट के बारे में सोच रहे हैं, उसका अभ्यास कर रहे हैं और आज उनको यहाँ पे अब हम देख सकते हैं कि एक सक्सेसफुल बल्लेबाज के रूप में प्रसन्ना फिर से एक बार 4 गेंदें हो चुकी है। जी हाँ, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद जरूर थी। अंपायर जी के ऊपर कटाक्ष डालते हुए अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ 10 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। कुल मिला के फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा 21 रनों की जरूरत 3 ओवर में, यानी अब 11 रन और चाहिए जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। प्रसन्ना के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव और बल्लेबाज भी खासे चिंतित। जी हाँ, क्योंकि गेंद और बल्ले का सही ताल्लुक नहीं हो रहा है, बिल्कुल टाइमिंग नहीं हो रहा है। ये विकेट सही मायनों में शानदार तरीके से प्रिपेयर किया है, गेंदबाजों को सहायता करने वाला ये विकेट नजर आ रहा है। यहाँ पे मात्र 2 बल्लेबाज कामयाब हुए हैं अब तक अच्छी बल्लेबाजी करने में, वो एक है नदीम धायरेकर और एक है सुमित ढेकले। बाकी इतना ज़्यादा किसी को भी इस विकेट के ऊपर अच्छा परफॉर्मेंस करते हुए हमने नहीं देखा। अगली गेंद फिर से एक बार प्रसन्ना की। जी हाँ, ये देखिए लाजवाब गेंद, जोरदार अपील पग बदा का, मगर अंपायर जी टच से मस्त नहीं हुए। अंपायर जी इरशाद धायरेकर यहाँ पे उन्होंने रिव्यू लिया है, थर्ड अंपायर को यहाँ पे आमंत्रित किया है। मैं अंपायर जी से गुजारिश करना चाहूँगा कि जो भी सही निर्णय हो आप यहाँ पे देखकर बताएं। LBW 5 गेंदें हो चुकी है। ये लिखा तुमने पास अभी छठा, ये छठा है ना, मगर अभी और 5 गेंदें हो चुकी है। ये इस गेंद के ऊपर हालांकि क्या है यह पता चलेगा और ये नॉट आउट करार दिया अंपायर जी ने, तो 1 रन यहाँ पे मिलेगा। नॉट आउट करार दिया है। ओवर की समाप्ति, जी हाँ, अब ओवर की समाप्ति हो चुकी। अरे पूरा कंफर्म हो, ओवर की समाप्ति हो चुकी है। 11 रन, ये बराबर है, ये बराबर है ना, देखो यार इधर 11 रन हो चुके हैं, यानी अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 10 रनों की जरूरत। पहले ओवर में 4 रन और दूसरे ओवर में 7 रन। कंजूस गेंदबाजी, किफायती गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी, लाजवाब और करामती गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि आजकल के क्रिकेट में गेंदबाजों के छक्के छुड़ाना यानी आम बात है। हालांकि एक वक्त ऐसा था नईम जी कि सर्वश्रेष्ठ, पूरे विश्व के सर्वश्रेष्ठ बल्लेबाज सर डॉन ब्रैडमन, जिन्होंने अपनी पूरी जिंदगी में, जिनका एवरेज 99.94 है कसौटी का, और उन्होंने जिंदगी में सिर्फ 6 छक्के लगाए हैं, और यहाँ पे 1 ओवर में 6 छक्के लगाते हैं बच्चे। इतना डेवलप हो चुका है क्रिकेट, इतना बदल चुका है यह क्रिकेट। और ये लीजिए, मैं बात उसी की कर रहा था, और ये एक हवाई फायर, हवाई सफर कमाल कर दिया।
लाजवाब ये पुल स्ट्रोक हमें देखने को मिला। बैकफुट पर गए, पूरी ताकत झोंक की और अपने बॉटम हैंड का भी बखूबी इस्तेमाल किया और इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 17 रन। 5 गेंदें बची है और अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। जिस छक्के का बेसब्री से इंतजार था, जिस बड़े स्ट्रोक का यहां पे इंतजार हो रहा था, वो इंतजार खत्म होता हुआ अब ये मैच बहुत ही आसान और बहुत ही लूज हो चुका है, क्योंकि 5 गेंदें और 4 रन। सिंगल सिंगल भी यहां पे अगर लेते हैं 4 गेंदों में तो यहां पे जीता जा सकता है। क्रिकेट कितना अनोखा खेल है। इतनी मेहनत की थी गेंदबाजों ने, एक गेंद के ऊपर सारी मेहनत के ऊपर पानी फिर गया और इसीलिए ये 3-3 ओवर का मैच बहुत ही डेंजर होता है। हालांकि कम से कम 5 ओवर का मैच होना जरूरी है, तब जाके कमबैक करने का मौका मिलता है। इस 3 ओवर के मैच में, 4 ओवर के मैच में बिल्कुल कमबैक नहीं हो सकता। एक ओवर भी यहां पे खराब गई, मैच अपने हाथों से गई और 11 खिलाड़ियों की मेहनत के ऊपर पानी फिर गया। अगली गेंद, जी हां, ये लीजिए बैक टू बैक दूसरा छक्का। किसने मारा? ये लिखा ही नहीं तुमने। प्रीतम बारी के बल्ले से निकलते हुए ये लगातार 2 छक्के और मैच का एंड। और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार रहेंगे नो डाउट प्रीतम बारी। बारी की बारी आती हुई पहली मर्तबा